नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे गुजरातमधील एका हॉस्पिटलची। रात्रीची वेळ होती, अंधार पडत होता, हवाही जोरात वाहत होती। त्या हॉस्पिटलमध्ये अमर नावाचे डॉक्टर काम करत होते। ते आजच शिफ्ट झाले होते आणि ही पहिलीच ड्युटी होती। मी हॉस्पिटलचं नाव नाही सांगू शकत, तर हे हॉस्पिटल खूप प्रसिद्ध होतं। पण इथे एक दिवशी हॉस्पिटलला आग लागते। त्यावेळी ते हॉस्पिटल बंद केलं जातं। काही दिवस ते बंदच राहतं। नंतर प्रायव्हेट कंपनी त्याला आपल्या अंडर घेते, त्याचं रिनोव्हेशन करतात आणि पुन्हा सुरू करतात। पण तिथे कोणीही लोक उपचारासाठी जाण्यासाठी भीत असतात। जेव्हा हॉस्पिटलला आग लागली होती तेव्हा त्या आगीत खूप लोक मरण पावलेले असतात आणि आजही म्हणतात तेथील लोकांना ओरडण्याचा आवाज ऐकू येतात। अमर हे भूत प्रेतवर विश्वास करत नसतात आणि ते डॉक्टर आहेत, त्यामुळे असल्या गोष्टींवर त्यांचा विश्वासच नसतो। त्यांचं मत होतं, मी ज्या गोष्टी माझ्या डोळ्याने पाहिलेल्या नाहीत त्यावर मी का विश्वास ठेवू। अमर हे येथे आल्यापासून खूप लोकांनी त्यांना सांगितलं इथे भूत आहे, आत्म्यांचा आवाज येतो, पण ते या गोष्टींना फेक मानत असतात। अमर हेच हॉस्पिटलमध्ये पहिला दिवस असतो। ते कामात गुंग होतात। दिवसभर ते ICU मध्ये काढतात आणि रात्रीची वेळ होती। रात्रीचे 2 वाजले होते। तिथे एक वयस्कर नर्स असते। ती डॉक्टरांजवळ येते आणि म्हणते, तुम्ही इथून कधी जाणार आहात? डॉक्टर म्हणतात, माझी नाईट ड्युटी आहे, त्यामुळे मी इथेच थांबणार आहे। नर्स एकदम दचकते आणि बोलते, तुम्ही थांबणार असाल तर इथे थांबू नका, बाहेर ऑफिस आहे तिथे जा। तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती। इथे रात्रीचं थांबणं खूप धोक्याचं आहे। डॉक्टर तिचं बोलणं हसून टाळतात आणि ते म्हणतात, तुम्ही जाऊ शकता। थोड्या वेळाने अमर डॉक्टर कॅबिनमध्ये असतात, रिपोर्ट पाहत होते। तेव्हा त्यांना आवाज येतो। ते बघतात, सगळीकडे शांतता असते। येथील वॉर्ड बॉय रमेश बोलतो, डॉक्टर सगळे ठीक आहे ना? हा, मला वाटलं कोणीतरी बोलवलं आहे। रमेशचा चेहरा भिल्यासारखा होतो। तो म्हणतो, तुम्हाला कोणी बोलवलं किंवा आवाज आला तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, हे हॉस्पिटल नॉर्मल नाही, हे बोलून तो तिथून निघून जातो। पूर्ण हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टर अमर होते आणि ते केबिनमध्ये काम करत होते। ते जेव्हा ICU मध्ये गेले तेव्हा एक पेशंटचे मॉनिटर बघितलं। त्याचं हृदयाचे ठोके तेजीने वाजत होते। मॉनिटरमध्ये स्ट्रेट लाईन आली होती। ही जेव्हा येते तेव्हा माणूस मेलेला असतो। त्यांना वाटतं हा मरण पावलेला आहे, पण ते पेशंटला तपासतात तेव्हा तो नॉर्मल असतो, पण मशीनमध्ये स्ट्रेट लाईन होते। डॉक्टरांना वाटतं मशीन खराब आहे, ते रिप्लेस करतात दुसऱ्या मशीनसोबत। तेव्हा बाहेरून कोणीतरी पेशंटला व्हीलचेअरवरून घेऊन येत असल्याचा आवाज येतो। ते आवाज देतात, बाहेरून काहीही रिस्पॉन्स येत नाही। ते बाहेर जाऊन पाहतात, कोणीही नसतात, ना कोणी नर्स, ना पेशंट, ना व्हीलचेअर। डॉक्टर जरा कन्फ्यूज होतात, तरीही हे सगळे इग्नोर करून कामाला लागतात। काही वेळाने पुन्हा एक वेगळासा आवाज येतो। ICUच्या कोपऱ्यामधून एक लहान मुलगी पांढऱ्या कपडे घालून उभारली आहे। तिचा चेहरा दिसत नसतो, पण डोळे पांढरे। डॉक्टर अमर भितात, इथे ही लहान मुलगी काय करत आहे? ती त्याच्या जवळ जातात, ती एकदम गायब होते। डॉक्टरांना एकदम काही समजत नाही। ते म्हणतात, हे स्वप्न होतं की हकीकत? मागून आवाज येतो, डॉक्टर काय तुम्ही त्या मुलगीला पाहिलं? डॉक्टर मागे वळून बघतात। ती वयस्कर नर्स असते। हा, मी पण त्या मुलगीला पाहिलं। मला वाटलं माझी झोप पूर्ण न झाल्यामुळे दिसत असेल, पण तुम्हाला कसं काय दिसली ती? ती म्हणते, डॉक्टर मी तुम्हाला सांगितलेलं हे हॉस्पिटल नॉर्मल नाही। ती मुलगी येथील खूप लोकांना दिसली आहे। जेव्हा हॉस्पिटल व्यवस्थित चालू होतं तेव्हा या मुलगीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हिला या हॉस्पिटलमध्ये आणलेलं, पण ब्लड सप्लाय थांबल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूच्या 2 दिवसानंतर या हॉस्पिटलला आग लागली। वॉर्ड बॉय रमेशने तिला हॉस्पिटलच्या वरती किती वेळा तर पाहिलं आहे। त्यांचा थोडासा यावरती विश्वास बसत होता, पण त्यांना वाटतं ही सारखे येऊन याबद्दल बोलतात, त्यामुळे हे सगळं दिसत असावं। दुसऱ्या दिवशी ते ड्युटीवर होते तेव्हा बघतात ICUचा दरवाजा आपोआप हळूहळू उघडत आहे। ते टॉर्च लावून बघतात। रूममध्ये जाऊन
व्हीलचेअर ठेवला आहे. हळूहळू हलत होता, कोणीतरी बसल्यासारखा. हे बघून ते खूप घाबरतात. ते म्हणू शकत नव्हते हवेमुळे हलत असेल, पण तिथे कुठूनही हवा येऊ शकत नव्हती आणि आली तर व्हीलचेअरला हलवेल अशी नव्हती. त्यांना एका मुलगी जोरात ओरडण्याचा आवाज येतो. ते ओरडते तशी लाईट ऑफ ऑन होत असतात. ते कशीबशी पळत बाहेर जातात. पूर्ण घामाने शरीर भिजलेलं असतं. बाहेर ती नर्स आणि रमेश उभे असतात. ही सगळी गोष्ट त्यांना सांगतात. ते म्हणतात, हे सगळं तुम्हीच पाहिले असं नाही, हे बघितलेले खूप लोक आहेत. त्यामुळे काही डॉक्टरनी हे हॉस्पिटल सोडलं, नाहीतर नाईट ड्युटी. तेव्हापासून डॉक्टरांनी ठरवलं आपण या हॉस्पिटलचा आणखी शोध घ्यायचा. त्यांना पटत नसते हे सगळं हॉस्पिटलला आग लागल्यामुळे होत असेल. त्यांनी जुन्या फाईल शोधून पाहिल्या. त्यांना एक गोष्ट माहीत झाली, हॉस्पिटलच्या तळघरात सिक्रेट ऑपरेशन केलं जायचं. ते इलिगल ऑपरेशनसाठी उपयोग केला जात होता. इलिगल ऑपरेशनमुळे खूप लोकांनी जीवन संपलं. ते एक दिवस ते नर्स आणि वॉर्डन बॉय रमेशला घेऊन तळघरात जातात. ते म्हणतात, कशाला या गोष्टींचा नाद लागला आहे. तरी पण ते डॉक्टरची ऑर्डर असल्यामुळे जातात. ते बेसमेंटमध्ये जातात. तेव्हा तिथे एक रूम दिसते. ती ते ओपन करतात. खूप उग्र वास येत असतो. तो रूम खूप दिवस पडल्यामुळे उंदीर आणि जाळे जंगलासारखे आल्यासारखं वाटतं. ते रूम उघडतात. तिथे मशीन, स्ट्रेचर, स्क्रीच बेड व हे सगळे पडले होते. तिथे बेडजवळ लहान मुलीचे कपडे पडले होते आणि त्या कपड्यावरती रक्ताचे डाग पडले होते. तिथे की मशीन कपडे बघत असतात. तेव्हा कोपऱ्यातून कोण चालत येत असलेला आवाज येतो. ते टॉर्च मारतात. तेव्हा त्यांना ती लहान मुलगी समोर दिसते. रमेश ओरडतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो, पण रूमचा दरवाजा ॲटोमॅटिक बंद होतो आणि जेवढे तिथे साहित्य होते ते पडायला चालू असतात. रमेश तिथेच थांबतो आणि बेशुद्ध होतो. आणि डॉक्टर अमर पण खूप घाबरलेले असतात. त्यांना काही समजत नसतं काय करायचं. ती मुलगी मोठ्याने रडत असते. ती रडते आणि गायब होते. तेव्हा ते रमेशला उठवतात आणि तिघे पळतात. कसेबसे ते हॉस्पिटलच्या बाहेर येतात. रमेश म्हणतो, सर मी तुम्हाला बोललेलो आपण तिथे जायला नको होतं. हे सगळं बोलून रमेश व ती नर्स तिथून निघून जातात. डॉक्टरही घरी जातात. दुसऱ्या दिवशी रमेश व नर्स रिझाईन देतात आणि आजही डॉक्टरांना त्या मुलीचा रडण्याचा आवाज येत असतो. डॉक्टर माहीत करणार होते काय झालं होतं तिच्यासोबत आणि का ती मृत झाली होती आणि तिचा आत्मा का फिरत आहे. ही सर्वांची उत्तरं मिळवण्यासाठी ते पुन्हा जुना रेकॉर्ड चेक करतात आणि त्यांना समजते 13 वर्षाची अंजली नावाची मुलगी या हॉस्पिटलमध्ये अपघातामुळे आली होती. पण इतके सिरियस काही नसतं. पण या हॉस्पिटलमध्ये तिचा उपचार 2 आठवड्यात चालू असतो. यानंतर तिला मृत म्हणून घोषित केलं जातं. यानंतर तिची फॅमिली या हॉस्पिटलवरती कंप्लेंट करतात. या हॉस्पिटलमध्ये चुकीचं काहीतरी होत आहे. आम्हाला आमच्या मुलगीला बघूनही दिलं नाही. 1 आठवड्यामध्ये बोलले ते ठीक आहे, व्यवस्थित होईल आणि इतके दिवस अचानक फोन लावून बोलतात तुमची मुलगी नाही राहिली. हे सगळं डॉक्टरांना माहीत होतं. ते म्हणतात हे सगळं इलिगल ऑपरेशनमुळे मृत झाले आहे आणि बेसमेंटमध्ये त्या रूममधील कपडे तिचेच होते. ही होती अंजलीची कहाणी. आणि पुन्हा त्या डॉक्टरांनी या हॉस्पिटलवरती केस गाठली आणि स्वतःही रिझाईन दिलं.